वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आम्ही प्रकरण आता बघतो आहे संवराधिकाराचं। संवराची प्राप्ती जीवनामध्ये करायची असेल तर ती कशा तऱ्हेने होईल, त्यासाठी आमच्या जीवनात आम्हाला भेद विज्ञान हे सतत करावं लागणार आहे। भेद विज्ञान, ज्या दोन गोष्टी पृथक आहेत त्या गोष्टींना पृथक मानणं, श्रद्धा करणं, याला भेद विज्ञान म्हणायचं। जसं देह आणि आत्मा भिन्न आहे, याला भिन्न रूपाने अनुभवणं, याचं नाव आहे भेद विज्ञान। पण आमचं हे भेद विज्ञान हे फक्त देहापर्यंत सीमित नाही किंवा परवस्तूंपर्यंत सीमित नाही, तर त्या परवस्तूंच्या दूर हटण्याने देखील पूर्ण भेद विज्ञान आम्हाला झालं नाही। तर आम्हाला आता भेद विज्ञान, त्याची वरची प्रक्रिया आम्हाला जीवनात करायची आहे। पहिल्यांदा स्थूल स्थूल जे आहे त्याला बाजूला केलं। जसा एखादा मूर्तिकार असतो, हा मूर्तिकार प्रथमतः छैनीनी जो स्थूल दगड आहे हा बाजूला करतो आणि बाजूला करत गेल्यानंतर एक एक परत त्याची बाजूला झाली आणि एक एक शिल्प त्याच्या जीवनात प्रगट होत आहे। नंतर जिथे जिथे आता स्थूल काढून टाकलं पण सूक्ष्म शिल्लक आहे, तिथे त्याला आणखी बारीक छैनीचा उपयोग करून ते देखील बाजूला करावं लागतं। आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा आणखी काही अशा काही बारीक रेषा किंवा काही त्याला अलंकार कोरायचे असतील, त्यावेळेला त्याही पेक्षा परमचैनी त्याला घ्यावी लागते आणि त्याच्या माध्यमातून सूक्ष्म आघात करून त्या ठिकाणी त्याच्यावरची परत, त्याच्यावरचा दगड प्रस्तर बाजूला करावा लागतो। त्याप्रमाणे इथे देखील आम्हाला भेदविज्ञान करायचं आहे। करत असताना जो उपचरित असद्भूत व्यवहार नयानी सांगितलेलं घर दार पुत्र मित्र कलत्र, यापासून आम्ही स्वतःला भिन्न अनुभवलं। ही पहिली स्थूल पायरी झाली। यानंतर परत आमची दृष्टी आम्हाला सूक्ष्म करायची आहे। जे शरीर आम्हाला जन्मापासून मिळालेलं आहे आणि मृत्यूपर्यंत साथ देणार आहे, असं शरीर देखील मी नाही। ही इथे देखील आणखी थोडी सूक्ष्मता घेऊन इथे देखील आम्हाला यापासून मी पृथक आहे हे आमच्या श्रद्धेत आम्हाला घ्यावं लागलंय, समजावं लागेल, तशी मान्यता आमची व्हावी लागेल, तसा आमचा अभिप्राय व्हावा लागेल। शरीराच्या नंतर आमचं द्रव्य कर्म याच्यापासून, नो कर्मापासून हटला, द्रव्य कर्म देखील माझ्यापासून पृथक आहे हेही आम्हाला बघावं लागेल। कारण द्रव्य कर्माची जाती देखील पौद्गलिक आहे आणि ते माझ्या सोबत आहे, भूतकाळातही होतं आणि राहणार पण आहे काही काळपर्यंत, परंतु ते देखील माझ्यापेक्षा पृथक आहे, वेगळं आहे। हेही द्रव्य कर्मामध्ये भेदविज्ञान करावं लागेल। आणि नंतर आचार्य आले भाव कर्मावर। स्वभाव आणि विभाव याच्यामध्ये देखील ही सूक्ष्म छैनी आम्हाला लावावी लागणार आहे। आणि हा जो विभाव आहे, हा विभाव देखील मी नाही। ही प्रकर्षाने भेदविज्ञानाची अंतिम कसोटी आम्हाला जीवनात अंगीकार करावी लागणार आहे। सातत्य आम्हाला इथे पण ठेवावं लागणार आहे। तर अशा भेदविज्ञानाची जेव्हा आम्ही वारंवार प्राप्ती करून घेऊ, तेव्हा आम्हाला शुद्धात्माची उपलब्धी होईल। शुद्ध काय आहे, निखळ काय आहे,
माझं अस्तित्व कोणतं आहे, माझा स्वभाव काय आहे, हे मला तिथे कळू शकणार आहे. जोपर्यंत रागात आम्ही अडकलो आहे, या कषायांना आम्ही याची आवभगत करतो आहे, या कषायांना जीवनात आदराचं स्थान देतो आहे, तोपर्यंत माझं वस्तुतत्व मला ज्ञात होत नाही. जेव्हा आम्ही ही विभावांची चाकरी करणं सोडून देऊ आणि मी माझ्या स्वभावातच आहे ही जेव्हा प्रतीती अंतरंगात येईल, तिथे आम्हाला भेदविज्ञान, आमच्या शुद्धात्म्याची उपलब्धी खऱ्या अर्थाने झाले. शुद्धात्म्याची एकदा उपलब्धी झाली की जीवनात संवर अवतरित होणार आहे. कारण आम्हाला अनुभूती झाली म्हणजे आमच्या प्रांतात आम्ही आलो, आमच्या प्रांतात आलो म्हणजे आमच्या सम्यक दर्शनाला प्राप्त झालो, आणि सम्यक दर्शन झालं की आमच्या जीवनामध्ये आश्रवाचा निरोध होणार आहे. रागद्वेषादी भाव जीवनात राहणार नाही, याचाच अर्थ आमच्या जीवनात संवर आता प्राप्त झाला. नंतर आचार्यांनी सांगितलं की भेदविज्ञानानेच शुद्धात्म्याची प्राप्ती कशी होते, ती मेथड आम्हाला सांगितली, ती पद्धती आम्हाला सांगितली. आणि आत्ता काल जी आपण 186 नंबरची गाथा बघितली, या गाथेमध्ये शुद्धात्म्याच्या उपलब्धीने संवर कसा होतो हे सांगितलं. हेडिंगच दिलेलं होतं की कथम शुद्धात्म उपलंभात एव संवर इति चेत. असा जेव्हा शिष्याचा प्रश्न आला, त्याच्या उत्तरादाखल ही गाथा आम्हाला सांगितली आणि सांगितलं की ज्ञानमय भावापासून ज्ञानमय भाव होतात, अज्ञानमय भावापासून अज्ञानमय भाव होतात. ज्ञानीच्या जीवनात सदैव ज्ञानमय भाव आहे आणि म्हणून या भावाने त्याला शुद्धात्म संवराची प्राप्ती झालेली आहे. हे त्यांनी अगदी प्रमाण सहित सिद्ध करून दिलेलं आहे. जयसेनाचार्यांच्या तात्पर्यवृत्ती टीकेमध्ये त्यांनी देखील लिहिलेलं आहे की ज्ञानमय भावापासून ज्ञानमय भावच होतात आणि अज्ञानमय भावापासून अज्ञानमयच भाव होतात. आणि सोबत एक न्याय त्या ठिकाणी प्रस्तुत केला की उपादान कारणाच्या सदृशच कार्य होते. उपादान कारणाच्या सदृशच कार्य होते. आणि गाथेमध्ये जो शुद्धम वियाणंतो या वाक्याचा अर्थ, ज्याला मी निरंतर आनंद स्वभाव रूपच आहे अशी अटूट धारावाही ज्ञानाचं परिणमन ज्याचं झालेलं आहे, तो सदा शुद्धात्म्याचाच अनुभव करतो. त्याला राग द्वेष मोहरूप अशुद्ध भावाचा निरोध आहे आणि त्याच्या ज्ञान आनंद शांती रूपच भाव त्याच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतात. अत्यंत महत्वाचं की शुद्धम वियाणंतो असं म्हणत असताना शुद्धाला जाणणारा म्हणजे त्याचं एक धारावाही रूपाने शुद्ध शुद्ध रूपाचं परिणमन सुरू आहे, तो त्याची अनुभूती घेतो आहे. आणि याचाच अर्थ तो आता रागद्वेष अशुद्ध भावांपासून त्याच्या जीवनात विराम झालेला आहे. त्याला एक ज्ञान आनंद शांती अशा स्वरूपाचं जे आत्म्याचा स्वभाव रूप आहे, या स्वभाव रूप भावांची उपलब्धी झालेली आहे. रागी जो आहे, या रागीला निरंतर रागामध्ये एकता असते. कुठे बिघाड आहे जीवनामध्ये आमच्या, हे आम्हाला समजलं पाहिजे. राग आहे, राग असणं आणि रागामध्ये ममत्व बघणं. जसं आम्ही रौद्र ध्यान लावतो, हिंसा होणं अलग गोष्ट आहे. हिंसा होणं ही सामान्य घटना एक प्रकारची आम्ही म्हणू की आम्ही लक्ष ठेवलं, अगदी जाणीवपूर्वक अप्रमत्तपूर्वक आम्ही सावधानपूर्वक क्रिया केल्या तरीही हिंसा होते. परंतु त्या हिंसेमध्ये आनंद घेणं, याला रौद्रानंद म्हटलेला आहे. इथे आचार्य सांगतात की राग होणं पर्यायीत राग होणार आहे. जोपर्यंत आम्हाला अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन या कषायांचा उदय आहे, तोपर्यंत पर्यायी राग आहे.
पण राग असताना रागात आनंद घेणं किंवा रागात एकता करणं ही वेगळी बाब आहे. म्हणून आम्ही एवढं तर जीवनात करू शकतो की नाही हे आम्हाला बघायचंय. पर्यायी रागाला हरकत नाही, पण पर्यायी रागामध्ये तो राग करणं किती मला फायद्याचं आहे किंवा राग करणं हेच मला कसं कर्तव्य होतं किंवा राग चांगला आहे किंवा रागामध्ये सुखबुद्धी मांडणं, या सगळ्या कल्पना आणि केवळ या कल्पना आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काहीही वस्तुस्थिती नाही, खऱ्या अर्थाने सत्यांश नाही, आणि केवळ कल्पनेचा आनंद जो आहे रागात एकतेचा, या रागात एकता ही आम्ही सोडू शकतो. जोपर्यंत रागात एकता आहे तोपर्यंत जीवनामध्ये रागधाराच असणार आहे, मिथ्यात्वच असणार आहे. तो अनंतानुबंधीच उदयात आहे. रागात राग आहे तिथे अनंतानुबंधीचा उदय आहे. आणि जिथे रागातला राग संपला पण राग अजून जिवंत आहे, तरी देखील अनंतानुबंधीचा राग त्याच्या जीवनात नाही. तो सम्यक्त्वी आहे. राग राग होतो आहे, पण रागाला तो उपादेय मानत नाही. ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा मान्यतेमध्ये ठसवावी लागणार आहे. म्हणून रागीला रागात एकता आहे आणि म्हणून त्याच्या जीवनात रागधाराच आहे. ज्ञानीला रागापासून भिन्न निरंतर ज्ञानधाराच आहे. आणि जो ज्ञानी आहे भलाई त्याच्या उपयोगामध्ये आता आत्मानुभूती नसेल, आत्मानुभूतीपासून तो विरत असेल, लब्धिरूप सम्यक दर्शनाची प्राप्ती असेल, तरी देखील त्याच्या जीवनात ज्ञानधारा विद्यमान आहेच. अनंतानुबंधी राग त्याच्या जीवनात नाही, आणि म्हणून ज्ञानधारा त्याच्या जीवनात आहे. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने कर्माचं येणं रुकलेलं आहे. आणि वास्तविकतः हाच खऱ्या अर्थाने संवर आहे आणि यालाच धर्म असं म्हटलेलं आहे. कार्य हे जे घडते ते उपादानातूनच होतं वास्तविकतः. पण आम्ही जर असं मानत असू की कार्य कधी उपादानातून होतं आणि कधी निमित्ताने होतं, असा अनेकांत आम्ही का नाही मानायचा? तर हा अनेकांत समीचीन अनेकांत नाही. कार्य उपादानातूनच होतो, निमित्ताने होत नाही. हाच वास्तविकतः इथे निश्चय एकांत किंवा खऱ्या अर्थाने अनेकांत आहे. वाक्य लक्षात घ्या, वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. कार्य कधी उपादानातून होतं आणि कधी निमित्तानेही होतं. जरी आम्ही दाखले पाहायचे म्हटलं तर आम्ही म्हणू शकतो की आदिनाथ स्वामींना नीलांजनेचा मृत्यू पाहिल्यावरच वैराग्याची प्राप्ती झाली. कार्यनिमित्तातून घडलं का? हा जर आम्ही प्रश्न स्वतःला विचारला तर नीलांजनेचा मृत्यू हे निमित्त कारण होतं, कार्य निमित्तातून घडलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच समयात आदिनाथ स्वामींना वैराग्य प्राप्ती झाली उपादानातून त्यांच्या, नकी निमित्ताने. जर आम्ही असं म्हटलं की निमित्तानेच कार्य घडलं तर हे आमचं समीचीन अनेकांत नाही. दुसरं आम्ही उदाहरण घेऊ शकतो, अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आहे महावीर स्वामींचे गणधर, गौतम गणधर. गौतम गणधर जोपर्यंत महावीर स्वामीच्या समवशरणात विराजमान होते तोपर्यंत त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. कुठे अडकलं होतं केवल ज्ञान होण्यासाठी? त्यांचं केवल ज्ञान होण्यासाठी आम्ही व्यवहाराने म्हणतो की महावीर स्वामींच्या प्रती त्यांचा अत्यंत प्रशस्त अनुराग होता. या अनुरागाने, या मोहामुळे त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. महावीर स्वामींचं जसं निर्वाण झालं,
निर्वाण झाल्याबरोबर त्यांचा जो प्रशस्त भाव होता, अनुराग होता, राग होता, हा राग संपला आणि त्याच दिवशी संध्याकाळी गौतम गणधरांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. मग आम्ही एका दृष्टीने असं म्हणू का की महावीर स्वामीच्या वियोगाच्या मुळे गौतम गणधरांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली, हे आम्ही विधान करू शकत नाही. निमित्ताने कार्य घडलेलं नाही, उपादानातूनच कार्य घडणार आहे, ही वास्तविकता वस्तुस्थिती आहे. परंतु कार्य होत असताना पाचही समवाय उपस्थित असतात. कधी कधी निमित्ताला प्रधानता देऊन कथन केल्या जातं. ती कथन पद्धती आहे. ती कथन पद्धती निमित्ताच्या दृष्टीने सांगितल्या गेलेली आहे, पण वस्तुस्थिती तशी नसते, हे आम्हाला समजायचंय. कार्य हे उपादानातूनच घडतं. कारण गौतम स्वामींना निर्वाण केवल ज्ञान प्राप्तीचा तो क्षण त्यांच्यासाठी त्यांच्याच विशुद्ध परिणामातून त्याच वेळेला त्यांनी क्षपक्षेणी आरोहण करून परिणामांची उत्तरोत्तर विशुद्धी होत होत त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण कधी कधी आम्ही निमित्त पाहतो आणि निमित्ताच्या प्रधानतेने ही कथन करतो. कथन केलं तर बिघडलं नाही, पण जे कथन केलेलं आहे त्याची विवक्षा मात्र आम्हाला समजायची आहे. कथनामध्ये आम्ही अनेक गोष्टी सांगू शकतो. कथनात तर आम्ही असंही म्हणू शकतो की त्याचा स्वकाल आला होता, त्याचा पुरुषार्थ असा होता प्रगाढ, काही आम्ही म्हणू शकतो. पण वस्तुस्थिती आम्हाला योग्य रीतीने ज्ञात करून घेणं आवश्यक आहे. म्हणून कार्य कधी उपादानातून होतं आणि कधी निमित्तातून होतं, असा अनेकांत कुठेही घटित होत नाही. उलट कार्य उपादानातूनच होतं, निमित्ताने नाही, हाच वास्तविकतः समीचीन अनेकांत आहे. दुसरं, आम्ही जे आता म्हटलं की जीवाचा आता शुद्धम विजानतो, शुद्धाला जो जाणतो तो शुद्धाला प्राप्त करतो. ज्ञान भावातूनच ज्ञान भावाची प्राप्ती होते, हे आमचं विधान आहे. मग आता आमच्या समोर परत प्रश्न येतो की जो मिथ्या दृष्टी आहे हा करण परिणाम करतो, अधःकरण करतो, अपूर्वकरण करतो, अनिवृत्तीकरण करतो. त्याच्याही आधी त्याला 4 लब्धींची प्राप्ती होते. आम्हाला हे ज्ञात आहे. क्षयोक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि त्यानंतर होणारी करण लब्धी. करण लब्धीमध्ये तो अजूनही मिथ्या दृष्टी आहे, है ना. करण लब्धी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत हा जीव मिथ्या दृष्टी आहे. मग आमच्या मनात प्रश्न येतो की या मिथ्यात्वातून त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की नाही झाली. अज्ञानमय भाव होता प्रथमतः, आदला समय त्याचा अज्ञानमय भावाचा होता आणि पुढच्या समयात त्याला ज्ञानमय भाव झाला. मग आम्ही सिद्धी जर आम्ही अशी केली की अज्ञानमय भावातून ज्ञानमय भावाची सिद्धी झाली, तर काय बिघडलं आमचं, है ना. हाही प्रश्न आहे. आम्ही कार्यकारणाच्या अपेक्षेने असं विधान करू शकतो की अनिवृत्तीकरणाचा काळ जो आहे उपादानातून उपादेय कार्य घडलं, हे जरी आम्ही त्या ठिकाणी म्हणतो तरीही आम्हाला आचार्यांच्या न्यायाला आम्हाला अनुसरून कथन करायचं असेल, आणि आचार्यांचा न्याय आहे की कसं आहे, उपादान कारणाच्या सदृशच कार्य घडते, ज्ञानमय भावातूनच ज्ञानमय भाव होतो. हे जर आम्हाला सिद्ध करायचं असेल तर आम्हाला तिथे ही वेगळी दृष्टी लावावी लागते. कोणती? की करणलब्धी जशी त्यांनी प्रारंभ केलेली आहे, करणलब्धीमध्ये पूर्ण 3ही करण संपेपर्यंत
त्याचा उपयोग जो आहे हा शुद्ध आत्म्याचं चिंतन करण्यात गुंतलेला आहे. शुद्ध आत्म्याकडे त्याची दृष्टी आहे. मी कसा शुद्ध आहे, मी त्रिकाली शुद्ध आहे, या आगमाच्या अभ्यासाने त्याला जे शुद्ध तत्व ज्ञात आहे त्या शुद्ध तत्वाचं त्यांनी अवलंबन घेतलेलं आहे. म्हणजे त्याचा उपयोग आता शुद्ध आत्मतत्वाशी केंद्रित झालेला आहे. म्हणून कर्ण परिणामास सुद्धा लक्ष हे शुद्धात्म्यावर केंद्रित आहे. पर्यायीत मिथ्यात्व आहे, त्याला मिथ्यात्वाचा नवीन बंध पण होत आहे. पण शुद्धात्मा त्याच्या दृष्टीत असल्याने त्याला शुद्धात्म्याची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे सर्वत्र नियम आम्हाला लावता येतो आणि वस्तुतत्व हेही आम्हाला समजायचं आहे. आणि हे जेव्हा वस्तुतत्व आम्ही समजून घेऊ त्याच वेळेला हा अतींद्रिय आनंद, अनुपम आनंद, जो आत्मानंद आहे हा आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त होऊ शकणार आहे. म्हणून शुद्ध उपादानातून शुद्ध पर्याय उत्पन्न झाली हेही वाक्य आम्ही बोलू शकतो आणि लावू पण शकतो, सिद्ध पण करू शकतो. तसंच जो शुभभाव आहे हा शुभभाव तरी मोहनीय कर्माच्या मंद उदयातच झालेला आहे. शुभयोगाचं कारण शुभभाव आहे, शुभ कर्माचा उदय नाही. शुभ कर्माचा उदय नाही याचं कारण शुभ कर्म म्हणजे पुण्य कर्म हे फक्त अघाती कर्मात आहे. पुण्य आणि पाप ही व्यवस्था घाती कर्मात नाहीच आहे. कारण घाती कर्माच्या सगळ्या 47 ही प्रकृती अशुभ प्रकृती आहे. मग पुण्य प्रकृती आणि पाप प्रकृती हा भेद कुठे आहे? तर हा फक्त अघाती कर्मामध्ये भेद आहे. आणि यामध्ये अघाती कर्माच्या उदय असताना जीवाचा परिणाम होत नाही. केवळ मोहनीय कर्माच्या उदयामध्ये असणारा परिणामच जीवाचा परिणाम म्हटल्या जातो. राग, द्वेष, मोह हे 3च शब्द आम्ही ठेवतो जे मोहनीय कर्माच्या उदयात आहे. म्हणून अघाती कर्माच्या उदयात भाव होत नाही. अत्यंत महत्वाचं आजचं हे सगळं वर्णन चाललेलं आहे. अशुभ उपयोगाचं कारण अशुभ भाव आहे. कारण अशुभ भाव पण मोहनीय कर्माच्याच उदयात आहे. अरहंत भक्ती, सत्यवचन, अहिंसादी व्रत शुभ परिणामांनी प्रेरित योग हा शुभ योग आहे. आणि काम क्रोधादी भाव, असत्य वचन, हिंसादी क्रियांनी प्रेरित योग हा अशुभ योग आहे. अशा तऱ्हेने ही आपण 186 नंबरची गाथा अत्यंत डिटेल मध्ये आपण बघितली. आणि या गाथेचा प्रॅक्टिकल मध्ये आम्ही काय उपयोग करायचा तर माझ्या अंतरंगामध्ये निशिदिनी हाच भाव असला पाहिजे. कोणता? की मी एक त्रिकाली न्यायक स्वभावी आत्मा आहे. मला माझ्या स्वभावाला पर्यायीत व्यक्त करायचं आहे. आज माझी पर्याय जरी अशुद्ध असली तरीही मला शुद्धाचं लक्ष करून, शुद्धाकडे मन एकाग्र करून शुद्ध आत्म्याची उपलब्धी करून घेता येते. मी संज्ञी पंचेंद्रिय आहे, माझ्यात विचार सामर्थ्य आहे, हेय उपादेय बुद्धी माझी जागरूक आहे आणि मी हा नक्कीच विचार जीवनात करील आणि माझ्या शुद्ध आत्म्याला मी प्राप्त करील. हा प्रयोग आमच्या जीवनात या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला करायचा आहे. आणि यानंतर आचार्य अमृतचंद्रांनी आमच्या समोर परत एक कलश ठेवलेला आहे. जो कलश आहे 127 नंबरचा.
यदि कथमपि धारा वाहिना बोधनेन ध्रुवमुपलभमानः शुद्धमात्मानमास्ते तदयमुदयदात्मा राममात्मानमात्मा परपरिणतिरोधात् शुद्धमेवाभ्युपैति. जर जीव कशा तरी प्रकारे म्हणजे कोणतंही येन केन प्रकारे न. पहिल्यांदा आचार्यांनी सांगितलं होतं की तुला मृत्यू जरी वरण करावा लागला तरी देखील तेही तू स्वीकार, परंतु तुझ्या आत्मतत्वाचा तू पुरुषार्थ प्राप्त कर, तू तुझा आत्मा जाणून घे. इथेही तेच सांगत आहे, जर जीव कशा तरी प्रकारे म्हणजे तीव्र पुरुषार्थ कर, तुला काय काय करायचं ते सगळं कर, प्रयत्नांची पराकाष्ठा कर आणि धारावाही ज्ञानाने शुद्ध आत्म्याला निश्चलपणे प्राप्त करेल. पण तू तुझ्या शुद्ध आत्मतत्वाला प्राप्त कर. आणि तेही कसं? धारावाही याचा अर्थ नॉनस्टॉप, खंड न पडता प्रवाह रूपानी अशा या बोध ज्ञानानी, सम्यक ज्ञानानी तू तुझ्या आत्म्याला प्राप्त करेल. तर हा आत्मा ज्याला आत्मानंद प्रगट झाला आहे, अर्थात ज्याची आत्म्यामध्ये स्थिरता वाढली आहे, अशा आत्म्याला परपरिणती रूप राग द्वेष मोहाच्या निरोधामुळे शुद्धच अनुभवतो, प्राप्त करतो. एकदा ज्यावेळेला अशा तऱ्हेने हे धारावाही ज्ञान जीवनात प्रगट झालं तर हा आपल्या आत्मानंदाला निरंतर प्राप्त करणार आहे, कारण त्याच्या रागद्वेष मोहाचा आता अभाव झालेला आहे. याप्रमाणे शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीने संवर होतो. येथे धारावाही ज्ञान याचा अर्थ एक प्रवाह रूप ज्ञान असा आहे की धारावाही म्हटल्यानंतर त्याचे खंड कुठे पडला नाही, अशा रीतीने ज्ञान आता उत्पन्न झालेलं आहे. ज्ञान दोन प्रकारे एक प्रवाह रूप येतं. एकतर मिथ्या ज्ञान मध्ये येणार नाही असं सम्यक ज्ञान धारावाही आहे. म्हणजे ज्याला एकदा आता क्षायिक दर्शनाची प्राप्ती झाली आहे, क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यामुळे आता मध्ये परत मिथ्यात्व त्याच्या जीवनात येणार नाही, त्याचं ज्ञान समीचीनच राहील. म्हणजे अखंड रूपाने आता तो सम्यक ज्ञानीच म्हटल्या जाणार आहे, कारण दर्शन आता क्षायिक झालेलं आहे. आणि दुसरं, उपयोगाचे एकाच ज्ञेयासह समरस होणे या अपेक्षेने आहे. किंवा दुसरं जर आम्ही बघितलं की आमचा उपयोग आहे एकाच ज्ञेयाप्रत केंद्रित राहणं, म्हणजे जो पावे तो एकाच ज्ञेयामध्ये उपयोग स्थिर होतो, तोपर्यंत त्यास धारावाही ज्ञान म्हणतात. त्याची कालमर्यादा अंतर्मुहूर्त मात्र असून तदनंतर त्याचा विच्छेद होतो. कारण आमचा उपयोग एका ज्ञेयाप्रत, आत्मज्ञेयाप्रती उपयोग सुरू आहे. किती काळ एकाग्र राहू शकेल? तर हा क्षायोपक्षमिक ज्ञान असेल तर अंतर्मुहूर्त पर्यंत तो उपयोग स्थिर राहील. त्यानंतर तो उपयोग बदलला पाहिजे. म्हणून जेथे जशी विवक्षा असेल तिथे तसं समजावं. कधी कधी धारावाही ज्ञान सम्यक ज्ञानासाठी क्षायिक सम्यक दर्शनासोबत असलेल्या ज्ञानासाठीही वापरल्या जाईल. आणि कधी कधी एका ज्ञेयावर जोपर्यंत आमचं लक्ष केंद्रित आहे तोपर्यंत ही धारावाही ज्ञान, जेव्हा आत्मतत्वाचं चिंतन सुरू आहे, तर आत्मतत्वाचं चिंतन ज्या वेळेला अखंड अंतर्मुहूर्त पर्यंत स्थिर राहील तोपर्यंतच्याही ज्ञानाला धारावाही ज्ञान असं म्हटल्या जाणार आहे. अविरत सम्यक दृष्टी वगैरे श्रेणीपूर्व गुणस्थांवरती जीवांना
प्रथम विवक्षा लागू पडते आणि दुसरी श्रेणी चढणाऱ्या जीवांना मुख्यतः दुसरी विवक्षा लागू आहे, कारण त्यांचा उपयोग आत्म्यामध्ये केंद्रित आहे. पहिलं जे धारावाहिक की मिथ्या ज्ञान मध्ये येणार नाही या रूपाने जेव्हा आम्ही लावतो, त्यावेळेला क्षायिक सम्यक्दृष्टी म्हणा, कदाचित क्षयोक्षमिक पण म्हणा, तर असं हे ज्ञान तिथे आम्हाला अभिप्रेत आहे की आता हे जीव यांच्यामध्ये आता त्यांना परत मिथ्या ज्ञानाचं कधी काम पडणार, म्हणजे मिथ्या ज्ञान त्यांच्या जीवनात राहणार नाही, अशा रीतीने ज्ञान धारावाही राहिलं. किंवा दुसरं, एखादा जीव ज्या वेळेला श्रेणी आरोहण करतोय, श्रेणी आरोहण करत असताना आता तो त्याच्या योग उपयोगाची पलटणी बंद झाली, एकाच ध्येयावर तो अंतर्मुहूर्त पर्यंत स्थिर आहे. असा जीव अंतर्मुहूर्त जरी त्या आत्मतत्वामध्ये स्थिर राहिला तर त्याला निश्चितपणे केवल ज्ञानाची प्राप्ती होते. असा हा एक ज्ञेयामध्ये सन्मुख झालेला जीव की ज्याला आता एका धारावाही रूपाने त्यांनी आता सम्यक ज्ञान बोध प्राप्त करून घेतलेला आहे. आणि म्हणून आम्हाला या गाथेला, म्हणजे या कलशाच्या माध्यमातून जी विवक्षा आम्हाला अभिप्रेत असेल ती आम्हाला लावता येते. कारण आचार्यांना एकच गोष्ट वेगवेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहता आली पाहिजे आम्हाला, की एकच वाक्य आहे पण धारावाही बोधनेनं एवढं एकच आहे, पण धारावाही कुठे कुठे लावता येईल याची ही विवक्षा आम्हाला विशद करून बघावी लागणार आहे. तर अशा तऱ्हेने हा कलश आपण पाहला. जे आता भेदविज्ञान सम्यक दृष्टी जीवाला प्राप्त झाले आहे, जर तो सतत धारावाही रूपात त्याचा अभ्यास करेल तर त्या भेदविज्ञानाने तो आपल्या परमपारिणामिक भाव स्वरूप निर्मल, शुद्ध, ध्रुव, अखंड चैतन्य प्रकाशमान आपल्या निज स्वरूपाला प्राप्त करतो आणि परद्रव्यांपासून दूर होतो. पहिल्यांदा तर ज्याला स्वतःची चूक प्रतीतीत येईल, जो ती मान्य करेल आणि ती दूर करण्याचा पुरुषार्थ करेल. पहिल्यांदा तर आम्ही चूक झाली आमची हेच मान्य करत नाही. मनाचा मोठेपणा असल्याशिवाय स्वतःची चूक कबूल करायला देखील खूप धाडस पाहिजे. पहिल्यांदा तर कदाचित अंतरंगात आम्ही चूक आम्ही मान्यही करू, पण आम्ही उघडपणे आमची चूक साधारणतः मान्य करत नाही. म्हणून पहिल्यांदा तर आमची चूक आम्हाला समजली पाहिजे. मी इथे चुकलो आहे ही बाजू आम्हाला कळली पाहिजे. कळल्यानंतर ती आम्ही मान्य केली पाहिजे, म्हणजे स्वीकारलं पण पाहिजे की माझी खरंच चूक झालेली आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याचा पुरुषार्थ पण केला पाहिजे. 3 गोष्टी: चुकीची कबुली देणं, म्हणजे चूक आहे हे पहिल्यांदा समजणं, नंतर चुकीची कबुली देणं आणि चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं, तर त्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. इथे चूक कोणती झालेली आहे? आमची अनादी कालापासूनची चूक आहे. परद्रव्याला मी आपलं मानत आले आहे, ही माझी चूक आहे. आम्हाला पहिल्यांदा ही चूक कळली पाहिजे की मी परद्रव्याला माझं मानते आहे. मग ही चूक मला कबूल पण करता आली पाहिजे आणि ही चूक दूर करण्याचा पण मी प्रयत्न करायला पाहिजे. कबूल केली पण आम्ही सोडण्याचा काही प्रयत्न केला नाही तरी देखील काम भागणार नाही. आम्हाला प्रॅक्टिकल सगळं, आम्हाला थिअरी सगळी माहिती आहे आणि आम्ही प्रॅक्टिकल मध्ये झिरो असू, प्रॅक्टिकल काहीही केलं नाही तर आम्हाला रिझल्ट मिळत नाही. थिअरी पण माहित पाहिजे, प्रॅक्टिकल पण माहित पाहिजे, तरच आम्हाला योग्य रिझल्ट मिळेल. म्हणून तसा करण्याचा पुरुषार्थ करेल त्याला स्वरूपाची प्राप्ती जीवनात होणार आहे. या गाथे संबंधी आपण कलशा संबंधी उद्या परत बोलूया. उद्या म्हणजे परवा बोलूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो,
सोजिनवाणी मस्तक नमो सदा देत हो खो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोए सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.